आपण जाऊया आता ह्या बोटीत. कोकण कोस्टल राईड करतोय आपण आणि गाऱ्यानं होणार नाही असं होणार आहे काय? सौलमधील ह्या रामेश्वर मंदिरात आल्यावर इतकं प्रसन्न वाटतं ना, काय सांगू. सुकड भोंबिल हाडले काय गे मावशे मावशे. बऱ्यापैकी आता भग्नावस्थेत आहे, पण ते जर सोडलं तर त्या व्यतिरिक्त इकडचा व्ह्यू. आता इकडे आहे ना, आम्ही दोन गोष्टीची आतुरतेने वाट बघतोय. ती म्हणजे पहिली आगरदांडा जेट्टी आणि सुवर्ण मंदिराकडे जाणारा रोड. हा डायरेक्ट व्यवस्थित दाखवत नाही. असं आपण घाबरत नाही, आपण नाही घाबरत. बंदूक तो गोळा फक्त काळोखा आला की भीती वाटते, बाकी काय नाही. महाराष्ट्राच्या भूमीवरील हे जणू नंदनवन. येथे निसर्ग करतो मुक्त हाताने उधळण. एकजुटूने करूया ह्याचे आपण भ्रमण. असे हे आपले कोकण कोकण कोकण. मूळचा तळ कोकणात राहणारा मी कित्येक दिवसापासून कोकण कोस्टल राईडचे स्वप्न स्वतःशी बाळगून ठेवलं होतं. ते म्हणतात ना, ड्रीम राईड, तेच ते. आणि काय तो निव्वळ योगायोग. संधी माझ्या समोरनच चालून आली. नमस्कार मंडळी, मी सुदेश संजय हदणकर तुम्हा सर्वांचं कोकण कोस्टल राईडच्या पहिल्या भागात आणि पहिल्या दिवसाच्या ह्या प्रवासात मनापासून स्वागत करतो. चला मंडळी, सुरुवात करूया. बाय बाय मम्मी. येतो लवकरच. हो. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रीदेवी भगवती, श्रीदेव वेतोबा मानसेश्वरा, सुखरूप घेऊन जा आणि सुखरूप घेऊन ये. चला चला कोकण कोस्टल राईड. ओ हो हो कोकण. आलो आलो आलो. वेल मंडळी, आता आपल्याला काय करायचं माहिती आहे, 15 जणांच्या बाईक्स आहेत. म्हणजे ग्रुप मोठा आहे. हा कॉन्वे युज्युअली मोठा होणार आहे आणि आपण पहिल्यांदा एवढ्या मोठ्या कॉन्वेचा पार्ट असणार आहे. तो एक्साइटमेंट आहे ना, ही फुल आहे. तर आता आपण काय करूया माहिती आहे, माझं काल बोलणं झालं होतं प्रज्वलशी. तर प्रज्वल आहे ना, त्याच्या टीमसोबत पोचणार आहे भाऊच्या धक्क्यावर. मला फक्त उदय सरांना ना पिकअप करायचं आहे आणि त्यांना घेऊन पोचायचं आहे. म्हणजे कसं जास्त स्टॉप होणार नाही, डायरेक्ट एका पॉईंटला भेटतील. चला तर मग. मॉर्निंग सर. हाय मॅम. सुदेश. तर अशा पद्धतीची आपली काहीतरी गाडी दिसते. चला आपण जाऊया आता ह्या बोटीत. आणि इकडे MTM मध्ये आपली एंट्री होते. खूप सुंदर असा नजारा लेफ्ट साईडला. लय भारी वाटतं, लय भारी वाटतं. एकदम खूच. थँक्यू 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 थँक्यू. टाप टू. हो भाई साहब, सकाळ सकाळ केवढी लोक आलीत. काय कामधंदे नाहीत. नमस्कार मंडळी, मी सुदेश संजय हदणकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मागे बघा, जोरदार तयारी चालू आहे. सगळं राईड पद्धतशीर एकदम आम्ही इथे करत आहोत. अखिल भारतीय चला कोस्टल राईडला जाऊ संघटनेचे अध्यक्ष प्रज्वल इथे आपल्यासोबत. येस. निखिल घोले आहेत आणि गोले सुद्धा आहेत. एखादा आता या क्रूवर 3-3 ब्लॉगर असल्यावर काहीतरी छान तुम्हाला बघायला मिळेल, एवढं नक्की. पण ह्यावेळी प्रज्वल काही ब्लॉगच्या मूडमध्ये नाही. असं का? आपला वेगळा कन्सेप्ट आहे. आता आमच्या दोघांचा तर एकत्र गेलाय ना आम्ही. स्पेशली लंडनवरून आलेली माणसं दाखवली आहेत का? हे लंडन की पब्लिक फुल थकली. आणि काही अशा प्रकारे सर्वांची ओळख झाली. कालपर्यंत अनोळखी असणारे आम्ही पुढील 5 दिवस गाजवणार एवढं नक्की झालं. अशा पद्धतीचा मौसम पकडलेला आहे आणि आपल्या गाड्या तिकडे. चला मंडळी, प्यार की कश्ती में आणि लहरों की मस्ती में करत करत बाहेर आलेलो आहे आता आम्ही. एक एक करून आमच्या बाईक सगळ्या निघाल्यात. अहो
सॅडल बॅग आहेत मागे आरामात. आणि हा आपण पाय ठेवलेला आहे, सॉरी टायर ठेवलेला आहे ऑलरेडी बॅग मध्ये. इकडून आता आपलं कोस्टल राईड चालू ना. पाया पडूया. नमस्कार. बाय द वे हा लाईनअप आहे. BMW, हायनेस, रॉयल एनफील्ड, काय GT आहे ना ही. हा GT, ही R15, SD, लेजेंडरी बाईक ॲक्टिवा, अजून एक हायनेस, डॉमिनार, अजून काय. हो एवढा मोठा लाईनअप आहे. तर आपल्यापर्यंत व्लॉग इथेच होईल. आणि आपले अमित सर बुलेट घेऊन कोकण कोस्टल राईड करतोय आपण. आणि गाऱ्यानं होणार नाही असं होणार आहे काय. अजिबात नाही. आणि होकच होतालाच आणि गाराणा घालता लोक कोण. प्रज्वल मोंडकर. आणि इथे आता राईडचा श्री गणेशा करतायत अखिल भारतीय संघटना. चला कोस्टल राईडला जाऊया. यांचे अध्यक्ष प्रज्वल मोंडकर. कोकण कोस्टल बाईक राईडला सुरुवात केलेली आहे. होय महाराजा. तू सर्व बालगोपाळांचा आणि रायडर्सचा तू सांभाळ कर. होय महाराजा. आणि त्यांची राईड ही यशस्वीरित्या पूर्ण होऊ दे. होय महाराजा. मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. महाराजा. इडापिडा येणार असेल का, कोणी कुठलं गालबोट लागणार असेल ते तुझ्या पायाखाली दाबून टाक. होय महाराजा. सर्वांची ही राईड सुखरूप होऊ दे. आणि इथून कोकणातला प्रवास आणि कोकणातून मुंबई पर्यंत सर्व आपापले सुखरूप जाऊ देत रे महाराजा. होय महाराजा. बाली की जय. जागेवाले की जय. तर अशा पद्धतीचा काय आहे ना मंडळी, श्री गणेशा झालेला आहे राईडचा. आणि आता कॉन्वे सेट झाला आहे. प्रज्वलनं इंस्ट्रक्शन दिलं आहे की आता कॉन्वेमध्ये कसं राहायचं आहे. कारण आता हे बघताय तुम्ही गावागावातले रोड आहे. तर आपल्याकडून कुठल्याही पद्धतीची चुकी होणार नाही याची दक्षता आपण घेतलेली आहे. तर चला आता आपण कसं एका मागोमाग एक असा लाईनअप करून राहणार आहोत. आणि बाय द वे हा आहे शशांक दादा, INSमध्ये कार्यरत आहे. खूप जॉली माणूस आहे. त्याच्या पुढे आहे विराज. म्हणजे ही जी प्रज्वलची टीम आहे ना, प्रज्वल, विराज, शशांक दादा आणि निखिल या चौघांनी याची ऑर्गनाईज केलेली राईड आहे. एकंदरीत मजा भरपूर येणार आहे या राईडमध्ये. तर आता बघूया पुढे पुढे काय काय आपल्या वाटेला येतं आहे आणि काय काय घडतं आहे. समोर श्रेयस GT घेऊन आला आहे. GT म्हणजे ऑलमोस्ट स्पोर्ट्स सेगमेंटमधली गाडी झाली आहे. आणि ह्याचा जो सेटअप आहे कसला खतरनाक वाटतो आहे. ए श्रेयस, हे पंढरपूर जाने का तिकीट दे ना मेरे को. अरे काय नाही मजाक करतोय. कोकणचं रुबा बारी, कोकणचं बारी 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 मालवण चिपळूण सावंतवाडी. आता कसं आहे ना मंडळी, पहिलाच दिवस आहे. तर त्यामुळे ना एकमेकांशी बोलतात ना यूज टू व्हायला किंवा मोमेंटम पकडायला एक स्पेसिफिक टाईम लागेल. पण नंतरला सगळं स्मूथ होऊन जाईल. मे बी दुपार सेकंड हाफमध्ये स्मूथ होऊन जाईल. कारण स्टार्टिंगचे ते एक बोलतात ना ते 40 किलोमीटर हे असतात. हां तू आहे ना 3 बाईक सोडून राहा पाहिजे. आता मी आणि हे आपले पुष्कर दादा आणि गावडे दादा आम्ही आहोत. हां तू मध्ये राहा, तू पुढे नको येऊ. तुझ्या मागच्या मी 3 बाईक बघेन. तुम्ही सगळ्यात शेवटी राहा. पुढच्या 3 बाईक फक्त तुम्ही बघा. कारण प्रत्येक टर्नला मी थांबत राहिलो वाट लागणार. मुळात ग्रुप राईड करायचं कारणच हे की हा जो एक्सपिरियन्स आहे ना की कसं मॅनेज केलं जातं. म्हणजे हा पण आगळा वेगळा एक्सपिरियन्स आहे. काहीतरी ठीक आहे. सोलो राईडची गोष्ट वेगळी आहे. त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी मॅनेज करायच्या असतात. ग्रुप राईडमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी असतात मॅनेज करण्यासारख्या. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी हा कॉन्वे जॉईन केला आहे. हे राईड जॉईन करायचं मेन कारण तेच. एकतर कोकण आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटणार आहे आणि भव्य दिव्य अशा कॉन्वेचा एक्सपिरियन्स मिळणार. हा बघा समोर कसला वाटतोय ना कॉन्वे. कंधों से मिलते हैं कंधे ओ ओ ओ, कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. ला 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 लू 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 ले लै लो 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 लम ला. आणि इथे आपलं पहिलं डेस्टिनेशन आलेलं आहे श्री क्षेत्र रामेश्वर अलिबाग. तर चला आपण आता इथे दर्शन मात्र कामनापूर्ती करूया. रामेश्वर मंदिर
हा बघा बोर्ड लागलाय. आपल्या कोकणात असंख्य स्वयंभू मंदिर आहेत. त्याचपैकी हे अलिबाग चौलमधील श्री क्षेत्र रामेश्वर. चौल हे रामेश्वर मंदिर 400 वर्ष जुनं असावं असा अंदाज बांधण्यात येतो. पेशव्यांनी ऑगस्ट 1817 पूर्वी रामेश्वरास अर्पण केलेला रुपयाचा पंचमुखी मुखवटा आपल्याला इथे पाहायला मिळतो. मंदिराचा गाभारा चौकोनी असून त्याच्या मध्यभागी चौकोनी आकारात मडवलेली उंच पितळी शांगुळा आपल्याला दिसते. परंतु मंडळी, नेहमीप्रमाणे उंच लिंग नसून चौकोनी खड्ड्यात स्वयंभू शिवलिंग आहे. ह्या रामेश्वर मंदिराचे काही विशिष्ट वैशिष्ट्य आहेत. मंदिराच्या सभामंडपात अग्निकुंड, पर्जन्यकुंड व वायुकुंड आहेत आणि जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा ही पर्जन्यकुंड उघडली जातात. जून 1731 मध्ये पर्जन्यवृष्टी व्हावी म्हणून येसाजी आगरींनी पर्जन्यकुंड उघडल्याचा दाखला मिळतो. सन 1942 साली शेवटचं कुंड उघडलं गेलं असं स्थानिक लोकांचा दावा आहे. ही कुंड आपल्याला मंदिरातील गणपती व श्री विष्णू यांच्या मूर्तीसमोर पाहायला मिळतात. मंदिर दिसायला जणू एक भव्य दिव्य जुना वाडा, परंतु आजूबाजूला असणारा परिसर हा अतिशय मनमोहक व अद्वितीय आहे. नारळी पोपळीच्या बागा, एक सुंदर पुष्करणी तलाव ह्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतात. मंदिरासमोर नंदी असून 2 दीपमाळी व तुळशी वृंदावन आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी व त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि तलावामधील असणारा हा खांबाला पहिला मानाचा दीपक दिला जातो. सौलमधील ह्या रामेश्वर मंदिरात आल्यावर इतकं प्रसन्न वाटतं ना, काय सांगू. म्हणजे शब्दामध्ये मांडू शकत नाही, पण अनुभव तुम्ही चेहऱ्यावर बघू शकता. आणि मागे काही असा परिसर आहे जो तुम्ही आता बघितलात. चला तर आता इथून आता रजा घेऊया आणि जाऊया पुढच्या प्रवासाला. आता भेटूया मोटो सेटअपवर. चला तर मंडळी, इथून आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आता मागे आपलं चौल गावातलं रामेश्वर देवस्थान झालं आणि आता 7 किलोमीटरवर आहे कोरलाई फोर्ट किंवा कोरलाई दुर्ग म्हणू शकतो. तर आता ते आपण करणार आहोत. तर 7 किलोमीटर कापायला 20 मिनटं दाखवत आहेत. चला आता, पण मजा येते. आतापर्यंत मस्त सगळे सेट झाले आता एकमेकांशी. आता राईडमध्ये एक चांगली गोष्ट काय माहिती आहे का मंडळी, सगळे एकमेकांशी ना एकदम यूज टू झालेत. आणि आता मला वाटत नाही जास्त वेळ लागेल, कारण मला असं वाटलं की सेकंड हाफ जाईल किंवा हॉटेलपर्यंत दिवस जाईल सेट व्हायला. पण विदिन अ राईड सगळे सेट झालेले आहेत, ती एक चांगली गोष्ट आहे. इकडे अमित दादाने फुल तयारी केली आहे की चांगल्या भन्नाट व्ह्यूची. आणि इथून आता एक एक व्ह्यू दिसायला चालू होणार आहेत. ज्या पद्धतीने इन्स्टा लागलाय त्या पद्धतीने. असं बोलतात तिकडे रेवदंडाचा एक सुरेख असा ब्रिज आहे आणि तोच कॅप्चर करण्यासाठी सगळ्यांची तयारी चालली आहे. तर आपण जाऊया रेवदंडा ब्रिज. 1 2 3 वेलकम टू रेवदंडा. भन्नाट. हो समोर माउंटेन बघा कसले भारी वाटत आहेत. आणि राईट साईडला हे काय जे दृश्य आहे, एक नंबर असं दृश्य आहे. आता वाजले दुपारचे 12 आणि रसरशीत उन्हात हा घसघशीत आनंद एक नंबर. त्या मायला हा आयटम आहे काय, कसली भट्टी बिट्टी आहे काय. KGFचं फील देते, KGFचं. म्हणजे ही जी वकार आहे ना, फुल KGFची फील देते. हो कोस्टल राईड. आता एक एक दृश्य चालू झाले ना. ओ खतरनाक, रस्ते भारी, दृश्य भारी. च्या मायला कोकण कोस्टल राईड भारी. कडक मजा येते यार. कडक मन प्रसन्न झालं. मन प्रसन्न केलं या राईडने. कोस्टल राईड दरम्यान आपण बऱ्याचदा समुद्रलगत प्रवास करणार आहोत आणि छोट्या मोठ्या गावांमधूनही प्रवास होणार आहे. तसेच काही भागांमध्ये रस्त्याची कामं प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे ह्या प्रवासात गुगल मॅपवर नेहमी अवलंबून न राहता बऱ्याचदा आपल्याला पर्यायी मार्ग स्वतःहून निवडावे लागतील, अन्यथा तेथील स्थानिक लोकांची मदत घ्यावी लागेल. आता आपला कॉन्वे हा कोरलाई किल्ल्यामध्ये दाखल झाला आहे.
आणि कसला कॉन्वे वाटतो यार. गावातले सगळी लोक बघतायत हा मार्च पास्ट चाललाय कुठे. मासे मासे माशांचा वास आलाय. एका टिपिकल मालवणी मुलाला अजून काय आवडणार. मासे 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 सुक्कड भोंबील हाडले काय गे मावशे मावशे, तुझ्यासाठी हाडले ए बघ ताजे मासे. सुक्कड भोंबील हाडले काय गे मावशे मावशे, तुझ्यासाठी हाडले ए बघ ताजे मासे. गो बाय माझ्या हैसर मासेच मासे असतले ओ क ड क. आणि हे आपण अशा ठिकाणी पोचलो आहे की काय माहिती कशा ठिकाणी पोचलो आहे, पण पोचलो एवढं नक्की. लुक जस्ट लुक. असा रोड, लेफ्ट साईडला समुद्र. कॉम्बिनेशन परफेक्ट आहे, या फ्रेमसाठी परफेक्ट आहे. तर आता आहे ना बराच वेळ खाली विचार चालू होता कोरजाई फोर्ट करायचा की नाही या भर उन्हात. तरी काही 5-10 जण तरी जमा झालेत की बोलतायत जाऊया थोडं एक्सप्लोअर करूया. 5-10 जण म्हणता शेवटी आम्ही तिघांनी हा किल्ला सर करण्याचा निश्चय केला. माझ्यासारखेच प्रथमेश व विशाल दोघंही किल्ला पाण्यात उत्सुक होते. मोक्याच्या जागी असणारा हा किल्ला कोर्लाई पासून ते थेट वसईपर्यंतच्या प्रांताचे रक्षण करण्यास पोर्तुगीजांना खूप मदत केली. या किल्ल्याच्या उभारणीसाठी पोर्तुगीजांना चक्क अहमदनगरच्या निजामशहाकडून परवानगी घ्यावी लागली. तसा हा किल्ला भग्न अवस्थेत आहे. चारी बाजूंना तटबंदी असली तरी बराचसा भाग हा ढासळलेला आहे. किल्ल्याच्या टोकावर पोहोचतात तेथून दिसणारे दृश्य हे मनमोहक आहे. आपल्याला पूर्व व पश्चिम भागातील किनारे दृष्टिक्षेपात येतात, परंतु कुंडलिका नदीचा अरबी समुद्राशी होणारा संगम पाहताना मन अगदी भारावून जाते. कोर्लाई किल्ल्यावर असणारे जुने चर्च, महादेव मंदिर, कोर्लाईच्या तटबंदी, त्याचे 8-10 दरवाजे, जागोजागी रोखलेल्या तोफा आणि अथांग सागराचे दर्शन आपल्याला मोहून टाकते. हा किल्ला बघताना हलकी फुलकी दक्षता घ्यावी. ती म्हणजे हे ज्या काही तटबंदी आहेत त्याचे काही हिस्से असे ढासळलेले आहेत. आणि इथे जर बघतायत अशा ठिकाणी जर आपण सेल्फीचा मोह आवरला नाही तर डायरेक्ट एक टप्पा आऊट. तर अशा पद्धतीचं काही कोरजाईचं स्ट्रक्चर आहे आणि बऱ्यापैकी आता भग्नावस्थेत आहे. पण ते जर सोडलं तर त्या व्यतिरिक्त इकडचा व्ह्यू मनमोहक आहे, पैसा वसूल. तरी दुपारची वेळ आहे, 12:30 वाजलेत. हवा नसल्या कारणाने थोडंसं गरमी आहे. फक्त ट्रेक आहे ना हलका फुलका आहे, 10 मिनटाचा, पण इझी आहे. पण वरती आल्यावर जे काही तुम्हाला दृश्य दिसतं नजरेच्या टप्प्यात ते वर्थ आहे. चला आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. माझी वादळात सापडली नावरे, दूर किनारी हाय माझा गावरे, तुझा प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला पावरे, गणा धावरे मला पावरे, गणा धावरे मला पावरे, तुझा प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला पावरे, तू दर्शन आम्हाला पावरे, तू दर्शन आम्हाला पावरे. एक नंबर बॉल बनवला बॉल. हा बघा कोर्लाई किल्ला छोटासा आहे पण सुंदर आहे. फक्त या किल्ल्याला आहे ना थोडीशी डागडुजीची गरज आहे. जसं ब्रेडीचा किल्ला आहे ना यशवंत किल्ला, त्याला कशी केली आहे डागडुजी, बस तसंच काहीतरी काम इथेही केलं ना तर ही जी ऐतिहासिक वास्तू आहे ती जपून जाईल. बाकी हा कॉन्वे आणि हा नजारा एक नंबर आहे. आणि पुढे उदय सर आणि त्याची वाईफ मस्तपैकी राईड एन्जॉय करतात आणि खूप स्पीड असं कपल आहे. आयुष्यात पुढे जाऊन जर माझं आयुष्य पण असं काही असेल, म्हणजे चित्र काही असं असेल ना, तर लग्नाचा विचार केला पाहिजे भाई. लग्न करायचं म्हणजे कसं डोक्यावर जरा हे येतं बाबा कसं होणार पुढे काय होणार, पण हे असं दृश्य असेल लग्नानंतर तर विचार केला पाहिजे. गॉड ब्लेस यू सर.
खुर्लाई किल्ल्यापासून हरिहरेश्वर जातानाचा हा पॅच एक नंबर आहे आणि हा पॅच बघा ना किती नागमोडी वळणाचा आहे आणि खूप सुंदर आहे. आपल्या राईट साईडला माझ्या मते हा काशीद बीच आहे आणि काशीद बीचचा सुंदर असा व्ह्यू. कडक किती वर्षाने आलो या बीचला. वैदवी आता जॉईन झालाय मात्रे. तुझ्या चॅनलचं नाव काय? मिस्टर वेलायडर. मिस्टर वेलायडर. मिस्टर वेलायडर. रायडर. ओके. डेंजर नाव ठेवतो रे. वेलच लागला. ॲक्च्युली मागे एक आमचा रायडर पडला असल्या कारणाने आम्ही जर इथे थांबून त्यांची वाट बघत होतो, पण गिअर बसल्यामुळे जास्त काही दुखापत झाली नाही आणि पुढच्या प्रवासाला सुरुवातही झाली. ॲक्च्युली सिच्युएशन जरा गंभीर आहे, पण एका गोष्टीचं हसायला येत आहे. जोपर्यंत काय असं काय घडलं नव्हतं ना तोपर्यंत मस्त सूर सगळे चालत होते, म्हणजे विदिन पॅचमध्येच. आणि आता जसं कळलं की एक जण पडला आहे, पाठीमागे सगळे शिस्तीत आणि मी पण कंट्रोलमध्ये 40वर क्रूज करतोय. अशी गंमत आहे. आता साधारण 3च्या सुमारास आम्ही जेवायला थांबलो होतो. जेवण बिवून मस्त 1 तास टाईमपास झाला. तर आता 4 वाजलेत आणि इथून पुढचा प्रवास आहे आपला सुवर्ण मंदिराकडे. पण त्याआधी आपल्याला अगरदांड्याला बोट पकडावी लागणार. तर चला पटापट आता फेरीबोट पकडूया. हा राईटला जंजिराचा व्ह्यू आहे, पण आहे ना मला जंजिरा पहिल्यापेक्षा खूप जवळ वाटतो आहे. कारण जवळजवळ मी 4-5 वर्षापूर्वी आलो होतो ना तो असं लांब वाटत होता, काय माहिती. आता खूप जवळ वाटतं मला. असेल बघण्यामध्ये फरक असेल. आगारदंड्यालगतचा हा एक व्ह्यू बघा. उजव्या बाजूला समुद्र आणि असे डाव्या बाजूला लांब लांब पसरलेल्या नारळाच्या बागा. मध्येच बिल्डिंग. व्ह्यू खराब केला यार. आता इकडे आहे ना आम्ही 2 गोष्टीची आतुरतेने वाट बघतोय. ती म्हणजे पहिली आगारदांडा जेट्टी आणि दुसरे आमचे वाडके साहेब. ते अजून आलेले नाहीत आणि ते कधीपासून काय बाय ते आम्हाला फक्त दिसतात येतात झलक दाखवतात. काय कसे आहे बरे? ओके राम राम. येतो परत येतो. आणि बघा इथे फोटो सेशन चालू आहे. फोटोग्राफर निसर्गाचे गोल्डन मुवमेंट चालू आहेत आणि इकडे यांचं फोटो सेशन चालू आहे. चला जेट्टीमध्ये चला. आता ही आपल्या आजच्या दिवसातली दुसरी जेट्टी. ही जेट्टी आपल्याला कुठे घेऊन जाणार? ही जेट्टी जाणार कुठे काय माहिती. कुठे जाल तिकडे जायचं. मोंडली. आता सुवर्ण गणेश मंदिराकडे आम्ही चाललो आहे. साधारण अर्धा तास तरी लागणार आपल्याला इकडून. आय होप दिवसा मिळाला असतं तर बरं झालं असतं, पण ठीक आहे चालेल. पण आजच्या गोष्टीमधली मला कमाली वाटते की नुसतं 2 तासाची झोप घेऊन एवढी सगळी मस्ती करणं जे इम्पॉसिबल होतं ती पॉसिबल झालं जस्ट बिकॉज ऑफ ग्रुप धमाल मिळाला. एकंदरीत सगळेच धमाल आहेत. मजा येते मग.
असे रोड आहेत हा. इकडचे सगळेच कोस्टल रोड भयंकर सुंदर आहेत आणि विशेषतः सुवर्ण गणेश मंदिराला जाणारा हा रोड आहे ना अल्टिमेट. जवळजवळ 20-25 मिनटाचा हा पॅच आहे आणि सलग असाच आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आमचाच कॉन्वे आहे. मुळात आहे ना सुवर्ण मंदिराकडे जाणारा रोड हा डायरेक्ट व्यवस्थित दाखवत नाही, त्यामुळे आम्ही वाया रोड घेतला आहे. वाया म्हणजे नानवली मार्गे आजगाव मार्गे सुवर्ण मंदिर. तर अशा पद्धतीचा काहीतरी रूट सेट केला होता प्रज्वलने आणि आता मी तोच फॉलो करतो आणि मला सगळे टेल आहेत, म्हणजे आता मी लीड करतो आहे आणि सगळे मला फॉलो करत आहेत. हो व्ह्यू बघा, व्ह्यू कडक. A few moments later. निसर्गरम्य परिसर असलेल्या दिवे आगार हे गाव प्रसिद्धीस आले ते इथे असलेल्या सुवर्ण गणेश मंदिरामुळे. 17 नोव्हेंबर 1997 रोजी द्रौपदी पाटील आपल्या बागेत खोदकाम करत असताना त्यांना एक धातूची पेटी आढळली. अरे रे, सोन्याचा बाप्पा प्रगट झाला. चमत्कार म्हणजे मंडळी, तो दिवस होता संकष्टी चतुर्थीचा आणि बघता बघता दिवे आगार हे गाव पर्यटन स्थळ म्हणून उजेडात आले. पण या क्षेत्राला गालबोट लागले ते 24 मार्च 2012 रोजी. मंदिरावर सशस्त्र दरोडा पडला. अखंड महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या या घटनेत महादेव गडशी आणि अनंता भगत यांचे लुटारूशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. कालांतराने सर्व आरोपी सापडले, त्यांच्याकडून वितळलेले सोनेही मिळाले, पण सोन्याचा बाप्पा मात्र लुप्त झाला, तो कायमचाच. अखेर 9 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर 23 नोव्हेंबर 2021 रोजी मुखवट्याची पुनर्रचना केली. पुन्हा बाप्पाची स्थापना करण्यात आली. आता हे मंदिर चिराचे असून खूप प्रसन्न वाटते. चला सुवर्ण गणेश मंदिरात आता आपण रजा घेऊया आणि इथून पुढे जाऊया रूपनारायण मंदिराकडे. इकडे जवळच आहे, प्रज्वल बोलला, तर तेही मंदिर बघण्यासारखं आहे, तर ते इतकं जवळ आहे तर बघून घेऊया आणि त्याच्यानंतर मग हॉटेलला स्टे करू. आता आपण आलो आहे हे रूपनारायण मंदिराकडे. दिवसा आलो असतं तर जरा बरं पडलं असतं, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त करके आहे. सुवर्ण गणेश मंदिरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावर असणारे रूपनारायण मंदिर हे दिवेआगार मधल्या प्रमुख आकर्षणापैकी एक. मंदिराची बांधणी चिराची असून ते प्रशस्त माडाने वेढलेलं आहे. येथील मूर्ती ही इसवी सन 800 ते 1265 या कालावधीतील आहे असे मानले जाते. दक्षिणात्य शिल्पकलेचा उत्तम नमुना असे आपण या मूर्तीकडे पाहून बोलू शकतो. कोकणातील सर्व विष्णू मंदिरांमध्ये सर्वात उंच व सुबक मूर्ती रूपनारायणाची समजली जाते. एका अखंड शिळेतून ही मूर्ती घडली आणि नवल म्हणजे मूर्तीची मागील प्रभावळ ही दशावतारांनी मडवलेली आहे. हे पाहत असताना कदाचित मूर्तीवरून नजर हटत नाही. अशी ही मूर्ती पोर्तुगीजांकडून चोरली जाणार होती, परंतु दिवेआगारच्या स्थानिकांनी संघर्ष केला आणि मूर्तीवर यशस्वीपणे दावा केला. चला आता जाऊया डायरेक्ट हरिहरेश्वरला. तिकडे स्टे आहे, 1 तासाचा रोड आहे आणि आता काळोखा रात्री काय बोलायचं, तर डायरेक्ट हॉटेललाच जाऊन बोलूया. चला. मायला कसला रोड आहे बघा, अख्खा कॉन्वे पुढे गेलाय, मी एकटा मागे राहिलोय आणि त्यातलं त्यात ह्या रोड असा. त्याचा कोण दिसलं ना, तसं कोण दिसणार नाही आपल्याला, हाय राक्षसगण. पण आता एक कोकणात आलोय, ते पण कोस्टल राईड करतोय, तर आपण सावधान राहिलेलं बरं. आपला वेंगुर्ला नाही की कुठे काय आहे ते माहिती असेल. वेंगुर्ला आला की आपण किंग, पण इकडे जरा
सांभाळून. ओम नमः शिवाय. म्हणून व्लॉग चालू केलेला बाबा, तुमच्याशी बोलत बोलत जरा मन व्यस्त राहील. असं आपण घाबरत नाही, आपण नाही घाबरत. बंदूक तो गोळा फक्त काळोखा आला की भीती वाटते, बाकी काय नाही.